नमस्कार, स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण पाहणार आहोत मुंबई उपनगर जिल्हा येथील काही महाराष्ट्र सरकारच्या कोणकोणत्या योजना आहेत. त्याच्यामध्ये संजय गांधी योजना, श्रावणबाळ योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजना, अजून इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धावस्था पेन्शन योजना, ह्या अशा भरपूर योजना आहेत ज्यांच्याविषयी आपल्याला माहीतच नसतं. म्हणजे त्या योजना आपल्यापर्यंत येतच नाहीत. पण आजकाल कसं सोशल मीडिया थ्रू सगळे लोक जागरूक झालेले आहेत आणि तुम्हाला ह्या गोष्टी जाणून पण घेतल्या पाहिजे. तर मग आज मी ह्याच नवीन एका विषयावर घेऊन आलेली आहे. मुंबई उपनगर जिल्ह्याच्या काही योजना आहेत त्या बघूयात आपण. ठीक आहे, तर चला वळूया व्हिडिओकडे. संजय गांधी योजना. महाराष्ट्र सरकार निराधार व्यक्ती, अंध, अपंग, अनाथ मुलांना, दीर्घ आजार, घटस्फोटी स्त्रिया, सोडून दिलेल्या स्त्रिया, वेश्याव्यसनातून मुक्त स्त्रिया इत्यादी विविध योजनांद्वारे आर्थिक मदत पुरवते. या योजनांमध्ये काही योजना राज्य सरकार आणि काही केंद्र शासनाकडून कार्यान्वित केल्या आहेत आणि काही योजना केंद्र सरकार आणि राज्य सरकारद्वारे एकत्रित अंमलात आणलेली आहे. कार्यालयाचं नाव कोणतं आहे? तहसीलदार संजय गांधी योजना, अंधेरी. कार्यालयाचा पत्ता अंधेरी तहसीलदार कार्यालय परिसर, दादाभाई नौरोजी रोड, अंधेरी. कार्यालयाचं नाव तहसीलदार संजय गांधी योजना, बोरिवली. कार्यालयाचा पत्ता एक्सल रोड, CKP कॉलनी, गणेश मंदिर मोर, बोरिवली, मुंबई. कार्यालयाचं नाव तहसीलदार संजय गांधी योजना, कुर्ला. कार्यालयाचा पत्ता सरोजिनी नायडू रोड, कुर्ला, तहसीलदार कार्यालयाजवळ, मुलुंड, मुंबई. तुम्ही या कार्यालयामध्ये जाऊन भेट घ्या आणि तुम्ही संजय गांधी योजनेचा लाभ घेऊ शकता. संजय गांधी निराधार अनुदान योजना. याच्यामध्ये काय? निराधार व्यक्ती, अंध, विकलांग, अनाथ मुलांना, दीर्घ आजारी व्यक्ती, घटस्फोटी स्त्रिया, सोडलेली महिला, वेश्याव्यसनातून मुक्त स्त्रिया, अत्याचारी महिला, ट्रान्सजेंडर इत्यादींना आर्थिक मदत करते. पात्रता काय असते? तर वय 65 वर्षापेक्षा कमी असावे. वार्षिक कौटुंबिक उत्पन्न किती? 21,000 रुपयापर्यंत असलं पाहिजे. आर्थिक मदत काय असते? तर प्रत्येक लाभार्थ्यास दरमहा 600 रुपये म्हणजे महिन्याला 600 रुपये आणि एकापेक्षा जास्त लाभार्थी असलेल्या कुटुंबास दरमहा 900 रुपये मिळतील. लाभार्थींना त्याच्या किंवा तिच्या अपत्याचे वय 25 वर्षे होईपर्यंत किंवा ती नोकरी करेपर्यंत जे आधी होईल लाभ दिला जाईल तेवढा लाभ तिला घेता येईल. जर लाभार्थीला फक्त मुलीच असतील तर जरी त्या 25 वर्षाच्या झाल्या किंवा विवाहित असल्या तरीही त्यांना लाभ हा नेहमीच कायम, म्हणजे मुली जर असतील त्यांना तर हा लाभ त्यांना जिंदगीभर मिळतो. आवश्यक कागदपत्रे काय? तर अर्ज, रहिवासी दाखला, वयाचा दाखला, दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पुरावा म्हणून द्यावं लागतं. आणि सिव्हिल सर्जन किंवा शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक यांनी वितरित केलेले आजाराचे प्रमाणपत्र. तुम्हाला संपर्क कुठं? तहसीलदार संजय गांधी योजना संबंधित तालुक्यामध्ये ह्या योजना असतात. तहसीलदार ऑफिसला जाऊन तुम्ही संपर्क करायचा. श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना. उद्देश काय? तर निराधार वृद्धांना मासिक पेन्शन प्रदान करण्यासाठी. पात्रता काय? तर 65 वर्षे आणि 65 वर्षावरील निराधार व्यक्ती. वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 21,000 पर्यंत किंवा दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील सदस्य. व्यक्ती राज्यात 15 वर्षापासूनचा रहिवासी असला तर त्यांना भेटतं. आर्थिक मदत काय? तर वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 21,000 पर्यंत असलेल्या लाभार्थ्यांसाठी दरमहा 600 रुपये पेन्शन असतं. तर दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील लाभार्थ्यांना 400 रुपये प्रत्येक महिन्याला पेन्शन रक्कम व इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्ध पेन्शन योजनेतून दरमहा 200 रुपये अशी मिळतात. तर आवश्यक कागदपत्रे: अर्ज, रहिवासी दाखला, वयाचा दाखला व दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला. ह्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला तहसील ऑफिसला जावं लागतं. तिथं संजय गांधी योजनेसंबंधित जिथं तालुके आहेत त्या तहसील ऑफिसला जाऊन भेट द्यायची, फॉर्म भरायचा. इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धावस्था पेन्शन योजना. निराधार वृद्धांना मासिक पेन्शन प्रदान करतं. पात्रता काय? तर 65 वर्ष आणि 65 वर्षावरील निराधार व्यक्ती. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील व्यक्ती राज्यात 15 वर्षापासूनचा रहिवासी असावा. आर्थिक मदत तर काय? तर प्रत्येक महिन्याला पेन्शन रक्कम 200 आणि श्रावणबाळ राज्य सेवानिवृत्ती वेतन योजनेतून
दरमहा 400 रुपये भेटतात. आवश्यक कागदपत्रे काय आहेत तर अर्ज, रहिवासी दाखला, वयाचा दाखला आणि दारिद्र्य रेषेखाली कुटुंबाच्या उत्पन्नाचा दाखला. इथे सुद्धा आपल्याला तहसीलदार ऑफिसला जावं लागतं ज्या संबंधित तालुक्यासाठी. ठीक आहे. तर इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंगत्व दिव्यांग पेन्शन योजना, या योजनेमध्ये काय असतं तर अपंग व्यक्तींना मासिक पेन्शन प्रदान करण्यासाठीच असतील. याच्यात वय काय ते 18 ते 65 वयोगटातील दिव्यांग व्यक्ती असतात. म्हणजे कोणी लंगडे, कुळे, ज्यांना चालता येत नाही, बोलता येत नाही, ज्यांना दिसत नाही, असे भरपूर असतात. तर दारिद्र्य रेषेखाली कुटुंबातील व्यक्ती असली पाहिजे किंवा हा व्यक्ती राज्यामध्ये 15 वर्षापासून राहिलेला असतो, अशा व्यक्तींना भेटतं. तर आर्थिक मदत किती असेल तर दरमहा 200 रुपये आणि संजय गांधी निराधार अनुदान योजनेपासून सुद्धा त्यांना दरमहा 400 रुपये म्हणजे टोटल 600 रुपये भेटतात. आवश्यक कागदपत्रे तर अर्ज, वयाचा दाखला, दारिद्र्य रेषेखाली कुटुंबाच्या उत्पन्नाचा पुरावा व केंद्र सरकारच्या नियमानुसार अपंगत्वाचे प्रमाणपत्र. आणि हे सगळं घेऊन आपल्याला तहसीलदार ऑफिसला जायचं. त्या तालुक्याच्या ठिकाणी तहसीलदार ऑफिस असेल तिथं जाऊन संजय गांधी योजनाबाबत विचारायचं. दुसरी आहे इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा महिला पेन्शन योजना. म्हणजे ज्या विधवा महिला असतात त्यांना मासिक पेन्शन प्रदान करण्यात येते. पात्रता काय ते 40 ते 65 वयोगटातील विधवा महिला, दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील व्यक्ती राज्यात 15 वर्षापासून रहिवासी असावा. आर्थिक मदत तर प्रतिमाह 200 व संजय गांधी निराधार अनुदान योजनेतून 400 म्हणजे टोटल 600 रुपये त्यांना महिन्याला भेटतात. आवश्यक कागदपत्रे अर्ज, वयाचा दाखला, दारिद्र्य रेषेखाली कुटुंबाच्या उत्पन्नाचा पुरावा व पतीच्या मृत्यूचा दाखला. संपर्कासाठी तहसीलदार ऑफिस, संजय गांधी योजना संबंधित तालुका. राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना, कमावती व्यक्तीच्या मृत्यूनंतर दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाने एक रकमी कुटुंब लाभ प्रदान करते. म्हणजे पात्रता निकष काय पाहिजे तर दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील 18 ते 64 वयोगटातील प्राथमिक कमावती व्यक्तीचा मृत्यू झाल्यास आर्थिक मदत 10,000 रुपयाची रक्कम एक कमी रक्कम असते. आवश्यक कागदपत्रे अर्ज, वयाचा दाखला, दारिद्र्य रेषेखाली कुटुंबाच्या उत्पन्नाचा पुरावा आणि मृत्यूचा दाखला. संपर्क करण्यासाठी आपल्याला सगळ्या योजनांमध्ये तहसीलदार, संजय गांधी योजना संबंधित तालुका, ह्या होत्या काही महत्त्वाच्या संजय गांधी योजना. याच्यातून दरमहा मॅक्झिमम 600 रुपये तर भेटतात आणि प्रत्येकाकडे उत्पन्नाचा दाखला असणं आवश्यक आहे. पुन्हा दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाचा दाखला काढायचा आणि त्या तालुक्याच्या ठिकाणी जाऊन तहसीलदार ऑफिसमध्ये जाऊन भेटून आपला फॉर्म सबमिट करायचा. जर तुम्हाला हे योजना उपयोगी वाटल्या तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.